सार्वजनिक जीवनात कसे वागावे? सार्वजनिक जीवनात वागताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमची प्रतिमा चांगली राहील आणि समाजात आदर मिळेल. 1. तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचंय, काय व्हायचंय, कुठे पोहोचायचंय, काय मिळवायचंय हे आत्ता ताबडतोब ठरवा. 2. त्या दृष्टीने प्रयत्न करा. यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाचं सहकार्य घ्यावे लागेल, या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा, त्या गोष्टी मिळवा. 3. काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे. 4. कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा. 5. मी गरीब आहे, पैसा नाही, हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत, पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबूत करा, मजबूर नाही. 6. सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शत्रू असतात. हे लोक आतून गेम करतात आणि कधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शत्रू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शत्रू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाही ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैत्री करा. मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरिष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात. 7. कोणाची जातपात पाहू नका. कर्तृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा, आपले माना. 8. जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरु माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा, याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागवली, लाथाडले तरी त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा आणि 1000 चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. 9. प्रत्येक गोष्टीचा 3 बाजूने विचार करा. 1. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का? 2. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना? 3. हे असंच का? या 3 बाजूने विचार करा आणि वाटले की समोरची व्यक्ती आपल्या भल्याचा विचार करते, यात त्यात स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे, तरच ती गोष्ट डोळे झाकून करा. 10. पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल. वैयक्तिक जीवनात कसे वागावे? 1. सकाळी सूर्योदयापूर्वीच उठा म्हणजे उठाच. 2. रोज थोडा का होईना व्यायाम कराच. 3. आंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा. 4. ज्यांना आदर्श मानतात त्यांचे दर्शन घ्या. उदाहरणार्थ देव, गुरु, आई वडील इत्यादी. 5. नाश्ता, जेवण घरीच करा. हॉटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका, पिऊ नका. गरज असेल तर फळे खा. 6. प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा. 7. सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा. 8. गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला. 9. फेसबुक, व्हॉट्सअप यांचा वापर मर्यादित करा, फायद्यासाठी करा. टाइमपास करायला आयुष्य पडले आहे, आता करिअरकडे लक्ष द्या. 10. आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका. 11. दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मित्रांना मोकळ्या बाटलीप्रमाणे दूर फेका. 12. मयत, 10वा, 13वा आणि लग्न एवढ्या पुरतेच भेटणाऱ्या आणि संकटाच्या वेळी दूर जाणाऱ्या पाहुण्यांना, मित्रांना पायाजवळही उभे करू नका. 13. कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका. जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मित्र असू शकत नाही. 14. विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे. 15. टीव्ही व चित्रपटात चांगले ते पहावे. 16. कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या, पण फालतू वेळ घालवू नका. 17.
शक्यतो मांसाहार टाळा. घरची भाजी भाकरी अमृत आहे. 19 आजारपणात मेडिकलपेक्षा आयुर्वेदिक उपचार घ्या. 20 शक्य झाल्यास रोज प्राणायाम सूर्यनमस्कार घाला. 21 झोपताना लवकर झोपा, लवकर उठा. 22 वाईट गोष्टी टाळा, चांगल्या स्वीकारा. अपयश टाळा, यश स्वीकारा. मित्रांनो, या गोष्टींचा तुम्ही जीवनात अवलंब केला तर तुमचं सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवन हे आनंदात आणि सुखात जाईल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे प्रेरणादायी विचार आवडले असतील. असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत. धन्यवाद.